जय हिंद साथियों, आइए बात करते हैं भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका द्वारा संचालित बेघर निवारा केंद्र की। बेघर निवारा केंद्र के व्यवस्थापक जो महानगर पालिका से हैं, आज उनका जन्मदिन दीवान शाह बेघर निवारा केंद्र टेमघर क्षेत्र में वहां बड़े धूमधाम से मनाया गया। इसी मौके की छोटी सी वीडियो आइए देखते हैं कैलाश पाटिल जी ने क्या कहा। साथ ही अगर आपको ऐसा लगता है कि जन्मदिन मनाना है तो बस एक फ़ोन कीजिए और आइए एक ऐसी दुनिया में जहां कोई किसी का अपना तो नहीं है, मगर कहीं ना कहीं जब आप वहां पहुंचेंगे तो ऐसा लगेगा कि ये नई दुनिया। आप भी जन्मदिन मना सकते हैं, बस एक फ़ोन की ज़रूरत है। आपको भी ऐसा लगेगा गैरों के बीच जिनका अपना कोई नहीं है, वहाँ जन्मदिन मनाने का मौका अगर मिले तो कैसा लगता है। मैं खान फ़खर आलम, अब आइए देखते हैं इसी जन्मदिन के मौके की। माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मानव विकास संस्था त्यांचे पदाधिकारी, माझे मित्र फखरे आलम सर, राजेश मोरे, त्यांचे युवा कार्य प्रशिक्षणातील टीम आणि आपण सगळे लाभार्थी यांनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा इथे कार्यक्रम आयोजित केला की बिलकुल थोडंसं का होईना आपण एक स्वीट देऊन आपण तो साजरी केला। या कार्यक्रमात मला इथे बोलवलं त्याबद्दल मी संस्थेचे आभारी आहे। मला खूप आनंद वाटला की आपण एक अशा ज्या ठिकाणी की ज्यांचे नातेवाईक नाही आहेत, जे बेघर आहेत, अशा व्यक्तींच्या सोबत आपण ज्यावेळेस कार्यक्रम करतो तर खूप मनाला आनंद वाटतो। मोठमोठे कार्यक्रम असतात तिथे आपण जातो, तिथे त्याची दखल नाही घेतली जाते एवढ्या मोठ्या ठिकाणी, पण ज्यावेळेस ज्यांचे कोणी नाही त्यांच्यासोबत आपण काम करतो तर खरंच आम्ही तुमचे आहेत आणि तुम्ही आमचे आहेत असा एक आनंद मनाला वाटतो। तर इथे आलेलो आहे, मला खूप आनंद वाटला तुमच्यासोबत हा छोटासा कार्यक्रम करून। त्याबद्दल मी फखरे आलम सर, राजेश मोरे आणि कुलकर्णी सर जे संस्थेचे पदाधिकारी आहेत या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। आणि त्याचबरोबर आपल्याला एक सूचनाही करू इच्छितो की आपला जे संस्थे महानगरपालिकेकडून हे जे केंद्र चालवलं जात आहे तर काही तुम्हाला अडचणी असेल तर त्या तुम्ही यांच्यामार्फत किंवा आम्हाला डायरेक्ट सांगू शकतात। काही अडचणी असल्यास जेवण वेळेवर भेट होत आहेत की नाही किंवा त्याच्या काही त्रुटी, कारण बाहेर जाऊन वेगळ्या तक्रारी करण्याच्या ऐवजी आमच्यापर्यंत पोहोचवल्या तर आम्ही त्याची दखल घेऊ शकतो। धन्यवाद।